नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख. स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच असेल की महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी भरती निघालेली आहेत. तर त्यासाठी एकूण 5,347 जागा आहेत. तर त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे, कधीपासून फॉर्म स्टार्ट होणार आहे, त्यानंतर अभ्यासक्रम असेल, त्यानंतर वयोमर्यादा असेल, परीक्षेचे स्वरूप असेल, परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, तसेच आपण MCQ सिरीज स्टार्ट करत आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्यासाठी सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे. तर सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये भरती होत आहेत. तर त्यासाठी आपण एक स्पेशल बॅच सुरू करत आहोत. विद्युत सहाय्यक पदासाठी स्पेशल बॅच आपण लवकरात लवकर सुरू करत आहोत. तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, त्यानंतर सर्व लेक्चरच्या नोट्स भेटेल, त्यानंतर टेस्ट सिरीज भेटेल, त्यानंतर MCQ तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच हे अवेलेबल करून दिलेले आहेत. सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा. त्या ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. आणि ए क्लास एज्युकेशन ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला पण भेटून जाईल. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ए क्लास एज्युकेशन नाव टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप भेटेल. तुम्हाला जर बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, 8379052448. ओके, या सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्रामला पण सर्वांनी जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता आपण स्टार्ट करूयात. तर सर्व जागा 5,347 जागा आहेत. कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी विभागलेल्या आहेत. सर्वसाधारणसाठी किती आहेत? 1,762. त्यानंतर महिला 1,604. त्यानंतर खेळाडूसाठी 268. त्यानंतर माजी सैनिक 802. त्यानंतर प्रकल्पग्रस्त 268. भूकंपग्रस्त 107 आणि शिकाऊ उमेदवार 536. ओके, त्यानंतर बघा दिव्यांग उमेदवार 424 पदे. ओके, तर सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता. ओके, तर तुमची 10वी झालेली पाहिजे. फर्स्ट 10वी तुमची झालेली पाहिजे आणि 10वी नंतर तुमचा ITI झालेला असेल, ITI इलेक्ट्रिकल किंवा वायरमॅन मध्ये, तर तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय करू शकता. या ठिकाणी काय दिलेलं आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंदामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. ओके, म्हणजे तुमची 10वी झालेली पाहिजे, 12वी कंपल्सरी नाहीये. ठीक आहे, 10वी नंतर तुमचा ITI झालेला पाहिजे. 12वी नंतर केलेला असेल ITI तरी चालेल. 10वी नंतर तुमचा ITI झालेला पाहिजे इलेक्ट्रिकल किंवा वायरमॅन मध्ये, ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी काय दिलेले आहे बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीज तंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स COE तुमचं जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ITI इलेक्ट्रिकल किंवा वायरमॅन मध्ये किंवा COE तुमचं जर झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. किंवा या ठिकाणी काय दिलेलं आहे? महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. डिप्लोमाचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत, हे क्लिअर या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, त्यानंतर वयोमर्यादा बघा, उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 27 वयापर्यंत अप्लाय करू शकतात. ओपन कॅटेगरीमध्ये असणारे विद्यार्थी 18 ते 27 वयापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, आणि अदर कॅटेगरीमध्ये असणारे जे काही विद्यार्थी आहेत तर ते 27+5 वर्ष, म्हणजे तुम्ही 32 वयापर्यंत अप्लाय करू शकतात. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत ते विद्यार्थी. ओके, मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील. ओके, म्हणजे तुमचं वय जर 32 असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये नसाल, EWS मध्ये असाल किंवा अदर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर दिव्यांग उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 45 राहील. ओके, जे उमेदवार दिव्यांग आहेत तर ते 45 वयापर्यंत अप्लाय करू शकतात. माजी सैनिक पण 45 वयापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके, सर्व काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही सर्वांनी रीड करून घ्यायचं आहेत. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि आपल्या ॲपवरती पण ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. ओके,
पहिले 3 वर्ष तुम्हाला जे मानधन आहे तर ते पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000 आणि तिसऱ्या वर्षी 17,000 राहणार आहेत. का की तुम्ही पहिले 3 वर्ष कंत्राटी बेसिसवरती त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी परमनंट होणार आहेत. तर यातून तुमचा PF वगैरे सर्व गोष्टी कट होईल, तुमच्या हातामध्ये पेमेंट त्या ठिकाणी येईल. दुसरा पॉईंट तोच आहे, उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. ओके. थर्ड पॉईंट या ठिकाणी काय दिलेला आहे, विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर या ठिकाणी तुमचा जो पगार आहे 3 वर्षानंतर जवळजवळ 40 ते 45 हजार दरम्यान या ठिकाणी होईल. बेसिकच तुमचं 30-35 हजार बेसिक या ठिकाणी असेल आणि बाकीचे जे काही अलाउन्सेस आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. महत्वाच्या तारखा, तुम्हाला फॉर्म हा कधी भरायचा आहे, तुमची जी ऍड आहे तर ती जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जानेवारी महिन्यात ऍड ह्या ठिकाणी तुमची येणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ज्यावेळेस ऍड येईल त्यावेळेस. ओके. त्यानंतर ऑनलाईन तांत्रिक क्षमता परीक्षा, ऑनलाईन एक्झाम तुमची साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होईल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये पण ती जाऊ शकते. तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे तुमच्याकडे 2 ते 3 महिने एक्झामला या ठिकाणी आहे. तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे. आपलं ए क्लास एज्युकेशन ॲप सर्वांनी इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके, तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. यावरती तुम्हाला सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत कमी फीजमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. तसंच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती MCQ सिरीज स्टार्ट करत आहोत मराठीमधनं, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच एक्झाममध्ये होईल. ओके, तर या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहेत, सर्वांनी बघून घ्यायचं आहेत. मी इम्पॉर्टंट जे काही पॉईंट आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहेत. ओके ओके बघा आता निवड पद्धती, जे विद्यार्थी फॉर्म भरतील, ओके, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट येईल. त्यानंतर तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. MCQ टाईपमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी होईल. ओके, तर मराठी किंवा इंग्रजीमधनं तुम्ही पेपर देऊ शकतात. जे विद्यार्थ्यांना मराठीमधनं पेपर द्यायचा ते विद्यार्थी मराठीमधनं देऊ शकतात, ज्यांना इंग्रजीमधनं पेपर द्यायचा ते इंग्रजीमधनं देऊ शकतात. ओके, दोन्ही लँग्वेज त्या ठिकाणी अवेलेबल राहणार आहेत. परीक्षेच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता तुम्हाला मराठीमधनं पेपर द्यायचा की इंग्रजीमधनं पेपर द्यायचा आहे. ओके, बघा आता परीक्षेचे स्वरूप आपण बघूयात. तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 110 गुण. तसेच रिझनिंगसाठी बघा, जनरल ऍप्टिट्यूड मध्ये रिझनिंगसाठी 40 प्रश्न आहेत, 20 गुण आहेत. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी 20 प्रश्न आहेत, 10 गुण आहेत. त्यानंतर मराठी भाषा 20 प्रश्न आहेत, 10 गुण आहेत. ओके, मराठीचा पेपर तुम्हाला मराठीमधनच द्यायला लागणार आहेत. बाकीचे जे काही पेपर आहेत, ओके, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचा ITIचा सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे जे विद्यार्थी महापरीक्षांची तयारी करता आहेत, ओके, ते विद्यार्थी महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक ह्या पदाची पण तयारी करू शकतात. महापरीक्षांमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ ह्या पदाची जे विद्यार्थी तयारी करत आहेत तोच सिलेबस महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक ह्या पदासाठी आहेत. सेम सिलेबस आहे. तर तुम्ही एकाच वेळी दोन्हींचा अभ्यास करून पेपर देऊ शकतात. काहीही प्रॉब्लेम नाही, सिलेबसमध्ये काही चेंज नाहीये. तर जे विद्यार्थी महापरीक्षांची तयारी करतायत ते विद्यार्थी विद्युत सहाय्यकची पण तयारी करू शकतात. ओके, तर बघा परीक्षेचा कालावधी 120 मिनिट असणार आहेत, 130 प्रश्न आहेत आणि 150 गुणांचा पेपर तुमचा त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी आहेत. 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमचे आहेत म्हणजे 0.25%. बघा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहेत. महापरीक्षांमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहेत. महापरीक्षांचाच सेम सिलेबस या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आता परीक्षा फी, ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असेल त्यांना 250 रुपये परीक्षा फी आहेत प्लस GST आणि अदर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना 125 रुपये प्लस GST या ठिकाणी लागणार आहेत. परीक्षा फी पण अत्यंत कमी आहेत. ओके, सविस्तर ऍड आल्यानंतर मी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल. फॉर्म पण भरून दाखवेल विद्यार्थी मित्रांनो. तो फॉर्म
बघूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आत्तापासूनच अभ्यासाला लागा. तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या. ए क्लास एज्युकेशन ऍपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण लवकरात लवकर बॅच ही सुरू करत आहोत. विद्युत सहाय्यक या पदासाठी स्पेशल बॅच असणार आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज या सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.